रेडी स्टार्ट. जागतिकीकरणाच्या प्रवाहात खाजगीकरण आणि उदारीकरण यांना अवास्तव महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या सुधारणा राबविण्यात येऊ लागल्या आहेत त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ लागला आहे. सुधारणांची गती इतकी वेगवान आहे की ती आपण थांबवू शकलेलो नाही. आपल्याकडील आर्थिक व सामाजिक स्तर सक्षम नसतानाही आपण त्या स्वीकारल्या आणि गेल्या 10 वर्षात जागतिकीकरण हे आपल्याच एकूण अर्थव्यवस्थेचा एक भाग बनले. आपल्या देशात गरजा आणि पायाभूत सुविधा याकरिता काही बाबतीत मक्तेदारीतील सेवा खुल्या करण्यात आल्या. खाजगीकरणाचे तोटे माहीत असूनही वीज, पाणी इत्यादी क्षेत्रातील आपला सहभाग सरकारने कमी केला व खाजगीकरणास उत्तेजन दिले. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या बाबतीत सर्व स्तरांवरून सुधारणा करण्याचे ठरवून त्यांच्या अंमलबजावणीस सुरुवातही झाली. वीज नियामक आयोग ही या सुधारणांची निर्मिती होय. परिच्छेद. नियामक आयोग ही एक निपक्षपाती यंत्रणा असून स्वतंत्र कायद्यानुसार ती अस्तित्वात आलेली आहे. सरकार आणि विद्युत महामंडळ यांना नुसतेच मार्गदर्शन करण्याचे काम या आयोगाचे नसून दोन्ही व्यवस्थेवर अंकुश ठेवणे आणि अंमलबजावणीत सहभाग घेणे हेही काम आहे. त्यायोगे नियामक आयोगाने प्रशासनाच्या एकूण व्यवस्थेस शिस्त लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. वीज क्षेत्रात नियामक आयोगाची कार्यप्रणाली महत्त्वाची ठरली आहे. वीज सुधारणा विधेयक 2003 बहुचर्चित कायदा मागील सरकारच्या काळात संमत करण्यात आला. त्यावर आतापर्यंत व्यापक चर्चाही करण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या राज्यातील कमी अधिक प्रमाणातील दाखलेही देण्यात आलेले होते. नियामक आयोग, त्यांचे कार्यक्षेत्र आणि व्याप्ती ह्या कायद्यात समाविष्ट करण्यात आलेली आहे. ह्या कायद्याद्वारे विद्युत मंडळाची सेवा आणि ग्राहक वा दोन्ही घटकांना महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आलेले आहे. गेली कित्येक वर्षे वीज क्षेत्र हे टीकेचा विषय बनले असून सध्याच्या स्पर्धात्मक युगात सेवेच्या व आधुनिक तंत्राचा वापर करून विद्युत मंडळाचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलण्याचा प्रयत्न होत आहे. ग्राहकांच्या दृष्टीने ही अत्यंत जमेची बाब होय. वीज चोरी, थकबाकी आणि गळतीचे वाढते प्रमाण ही मंडळासमोरील सध्याची सर्वात मोठी डोकेदुखी ठरलेली आहे. मंडळाचे आर्थिक नुकसान प्रामुख्याने ह्याच कारणांमुळे होते आहे. नवीन विधेयकातील तरतुदींनुसार मक्तेदारीही संपुष्टात येण्यास निश्चितच मदत होणार आहे. स्टॉप.